आणि कोकणात सण म्हटलं की वेगवेगळ्या रूढी, परंपरा आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं। गणेशोत्सवानंतर कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे शिमगोत्सव। एक आगळी वेगळी परंपरा म्हणजे सावंतवाडी तालुक्यातली सांगेली गावचा गिरोबा उत्सव। सांगेली गावात महाशिवरात्रीला फणसाचे झाड देव म्हणून निवडलं जातं। होळीला हे झाड तोडून विशिष्ट गोलाकार आकार देऊन त्याची मिरवणूक काढण्यात येते। विधिवत प्राणप्रतिष्ठापना करून पूजलं जातं आणि यावेळी लोकांची गर्दी झालेली पाहायला मिळते। या गावातील चाकरमानी सुद्धा न चुकता दरवर्षी या गोरोबा उत्सवाला येत असतात। गिरोबाचं पाषाण हे फणसाच्या खोडातून तयार होतं। यामुळे सांगोलीतील ग्रामस्थ फणसाच्या झाडाला देव मानतात। अशी आगळी वेगळी परंपरा होळीच्या निमित्तानं तळ कोकणात पाहायला मिळते। खरं तर केवळ सिंधुदुर्ग नाही, कोकण नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एक अनोखी होळीची प्रथा या गिरोबाच्या निमित्ताने आहे। या सांगेली गावामध्ये आहे। गेले अनेक दिवस या सगळ्या प्रथेचा किंवा या संपूर्ण उत्सवाचा आनंद घेण्याची इच्छा होती। आज आमचे मित्र रवी मडगावकर असतील, पंढरनाथ राहुळ असतील, सरपंच लहू बिनकर यांनी सगळेच मानकरी, कवयित्री सगळे मानकरी मंडळींच्या समवेत आज दोन्ही ठिकाणचं दर्शन घेतलं।